नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर माझ्या घरी माझी आई आली आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर नंतर माझी मावशी आली होती आणि मुंबईवरून आली आहे ती. अनुष्काला घेऊन जाण्यासाठी आली आहे ती. तर मग ती जुन्नरला आली आणि तिला जुन्नरचा शिवनेरी किल्ला नाही दाखवला असं कसं होईल. त्यामुळे मग आज सकाळीच लवकर आम्ही किल्ल्यावरती जाण्यासाठी निघालो. आणि आयुषच्या पप्पांना ऑफिस होतं, त्यामुळे त्यांना काही सुट्टी नव्हती. पण ते आम्हाला किल्ल्यावरती सोडणार होते खालच्या पायथ्याला आणि मग ते ऑफिसला जाणार होते. तर इथे सकाळी 8-8:30 वाजले असतील. तर आम्ही लवकरच निघालो, कारण आज थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि त्यामुळे मग म्हटलं की मध्येच आम्हाला पाऊसही लागू शकतो आणि परत यावं लागेल. म्हणून मग लवकर निघालो आणि खूप छान वातावरण होतं, अजिबात ऊन नव्हतं. तर हा म्हणजे सुरुवात आहे आता किल्ल्याची. तर आता आम्ही निघालो आहे. तर माझ्या मावशीचे मिस्टर पण आलेत, काका माझे. आणि हळूहळू आम्ही जातो आहे आता. तर 9 वाजता आम्ही किल्ला चढायला चालू केला असेल, तर 11-11:30पर्यंत आम्ही परतही आलो होतो खाली. तर मग मस्त असं बघा, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही जर शिवनेरी किल्ला पाहिला नसेल तर नक्की एकदा जुन्नरला या आणि शिवनेरी किल्ला पहा. खूप सुंदर किल्ला आहे आणि आजूबाजूचं तर वातावरण एवढं छान आहे. आणि पावसाळ्यात तर खूपच सुंदर वातावरण होतं इथे आणि सध्या पाऊसही चालू आहे. तर इथे प्रत्येक दरवाजाचं नाव आणि त्याची विशेषतः माहिती बाजूला लिहिलेली होती. तर ती अनुष्का आमची वाचत होती तिथे. आणि अनुष्का पहिल्यांदाच आली होती किल्ल्यावरती. आईही पहिल्यांदाच आली होती माझी. आई ह्याच्या अगोदर जुन्नरला आली होती, पण तिला किल्ल्यावरती यायची खूप इच्छा होती, पण काही येणं झालंच नाही. मग यावेळेस मावशी आली, तर मग म्हटलं की चला आपण यांना किल्ला दाखवूया. आणि विशेष गोष्ट, आई आणि मावशी या दोघीचेही गुडघे खूप दुखतात, पण त्या दोघींना एवढा उत्साह होता की किल्ला पाहण्याचा. मग त्यामुळं मी पण त्यांना नाही म्हणू शकले नाही. आणि आयुषच्या पप्पांना सुट्टी नव्हती, पण मी त्यांना घेऊन आले. आणि तुम्ही पण माझ्यासोबत किल्ला बघा पूर्ण व्हिडिओ. आणि माझा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा. तर किल्ल्यावरती खूप प्रकारची झाडं आहेत तिथे. आणि एक मोठं असं चाफ्याचं झाड दिसलं आम्हाला जाताना. आणि खाली पूर्ण असं फुलांचा सडा पडला होता चाफ्यांच्या. आणि इथे तीच फुलं आम्ही वेचत होतो आणि तिथली फुलं घेतली आणि तिथून मग आम्ही देवीच्या दर्शनासाठी गेलो. देवीचं मंदिर आहे किल्ल्यावरती. तर तिथे गेलो आणि तिथे पण खूप छान प्रसन्न वाटलं आम्हाला. आतमध्ये काही व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हता मूर्तीचा, त्यामुळे मग मी बाहेरच्या साईडने घेतला. तर पूर्ण मंदिर पण खूप सुंदर आहे आतमध्ये, ते मी तुम्हाला दाखवते. तर मंदिराचा गाभारा जेवढा मला दाखवता आला मी तेवढा दाखवला, कारण इथे फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई होती. आणि मला जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. आतमध्ये मूर्ती आहे आणि बाहेरच्या साईडने हे सगळं पूर्ण दगडी आणि लाकडाचं बांधकाम आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला इथे पण. थोडा वेळ आम्ही तिथे बसलो, प्रसाद वगैरे घेतला आणि आतमध्ये मी शूट करत होते मूर्ती. पण तेवढ्यातच तिथल्या महाराजांनी मला रागवलं. मग मी व्हिडिओ बंद केला आणि मग बाहेरच्या साईडने दाखवते. तर मागच्या साईडला पण मंदिराचा एक दरवाजा आहे आणि तिथून असा काही जुन्नरचा व्ह्यू दिसतो आणि अख्खं जुन्नर दिसतं इथून. तर खरंच आमचे अहोभाग्य की आम्ही जुन्नर या शहरामध्ये आलो. आणि खरंच खूप छान वातावरण आहे इकडचं. आणि पूर्ण वातावरणच काय, आजूबाजूची लोक पण खूप छान आहेत. आणि 2 वर्ष झाले मला इथे येऊन, पण असं वाटतच नाही की आपण एका वेगळ्या शहरात आलो. तर खूप छान वाटतं. आणि छान असं दर्शन वगैरे घेतलं देवीचं आणि मग आम्ही पुढे किल्ला चढण्यासाठी निघालो. तर
बिट्टू पण खूप छान साथ दिली तिने मला. अजिबात ती रडली नाही आणि कुठे म्हणजे तिला जास्त मला उचलून पण घ्यावं लागलं नाही. ती व्यवस्थित चालली तेवढा वेळ. थोडा वेळ चालत होती, थोडा वेळ दमत होती, पण तिने पण छान साथ दिली. आणि पाऊसही नव्हता. आम्हाला जास्त भीती पावसाची वाटत होती की जर मध्येच पाऊस लागला तर थांबायचं कुठे, आणि सोबत लहान मुलं पण आहेत आणि मग परत यावं लागेल की काय असं वाटत होतं. पण अजिबात पाऊस लागला नाही. वातावरण छान होतं, थंडगार वारा सुटला होता, त्यामुळे किल्ला चढायला पण एवढं काय आम्हाला जास्त थकवा आला नाही. तर पूर्ण व्हिडिओ बघा माझा. आणि काही वेळ पायऱ्या चढल्यानंतर वरती असा एक रस्ता लागतो आणि पूर्ण मग शेवटपर्यंत रस्ताच आहे. एकदा रस्ता चालू झाला की मध्ये मग काही पायऱ्या वगैरे नाही आहेत. आणि खूप छान वातावरण होतं आणि खूप मस्त वाटत होतं. आणि आता ऑलमोस्ट आम्ही वरती पोहोचलो आहे. तर दीड ते 2 तासामध्ये आम्ही वरती पोहोचलो. कारण बसत थांबत करत वरती आलो आम्ही. आणि सलग जर चाललं तर तुम्ही 1 ते 1.5 तासामध्ये सहज पोहोचू शकता. तर इथे ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर इथे महाराजांच्या पाळण्याचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि तिथून मग वरती आलो. तर वरती अशा छोट्याशा पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. तर इथे थोडासा अंधार होता, व्हिडिओमध्ये थोडा अंधार आला आहे. तर मग वर आलो आणि वर अशी काहीशी वास्तू आहे, तर ती तुम्ही बघा. तर इथे वरती खूपच छान वाटत होतं आणि खूप थंडगार वाटत होतं. तर आम्ही थोडा वेळ तिथे बसलो, सगळं पाहिला किल्ला आणि एक 10-15 मिनटं तिथे शांत बसलो आणि त्यानंतर मग खाली आलो. तर खाली आल्यानंतर मग खाली थोडंसं तिथे वरती सगळं पाहिलं आजूबाजूचं आणि बाहेरून तुम्हाला थोडंसं दाखवते किल्ला. तर असं काहीसं बाहेरून दिसतो.
आणि त्याच्या बाजूलाच एक कुंडल होतं, म्हणजे पाणी बहुतेक पाणी साठवण्यासाठी असेल त्या काळामध्ये. तर ते तिथे दिसलं आणि आयुष जाऊन पाहूनही आला आणि त्याने मग बिट्टूला लगेच सांगितलं की इथं असं असं पाणी आहे. तर मग ती गेली आणि ती याला बघून स्विमिंग पूल आहे, मला उतरायचं आहे, पाण्यात उतरायचं आहे म्हणून एवढा जास्त हट्ट करत होती. एवढा वेळ जी शांत ती बसली होती आणि तिने मग तिचं रडणं चालू केलं इथे. आणि तुम्ही पाहू शकता ती खाली बसून अक्षरशः लोळत रडत होती. आणि मग तेवढ्यातच तिला तिथे एक गोगल काय दिसली आणि मग ती त्याच्यासोबत रमली. आणि रमली की एवढी रमली की तिला परत घरी यायचंच नव्हतं. मग इथे काका तिला थोडंसं रागवत होते की चल लवकर घरी जायचं, आपल्याला उशीर होत आहे म्हणून. पण ती त्यांना कशाची घाबरते, ती अजिबात कोणालाच घाबरत नाही. आणि मग तिथे तिला घेतलं आणि मग पुढे आलो तर इथे एक असं मिनार आहे. आणि ही जी मिनार आहे ते माझ्या घराच्या गॅलरीतून मला दिसतं. तर मी एवढ्या जवळ राहते किल्ल्याच्या. तसं तर 4 किलोमीटर अंतरावरती किल्ला आहे, पण किल्ल्यावरची जी मिनार आहे तर ती माझ्या घरातून दिसते. तर मी कधीतरी तुम्हाला माझ्या गॅलरीतून तो व्ह्यू दाखवेन की आम्हाला ती दिसते म्हणून. तर शॉर्ट्समध्ये घेण्याचा प्रयत्न करेल, कारण थोडंसं दूर आहे, असं समोरासमोर दिसेल, पण कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहिती नाही. त्यानंतर मग सगळं पूर्ण किल्ला वगैरे पाहिला. तिथे थोडा वेळ बसलो मुलांसोबत आणि मग कारण थोडा थोडा पाऊसही चालू झाला होता त्यामुळे मग घाई केली आणि मग किल्ला उतरण्यास चालू केलो. जेवढा चढायला किल्ला वेळ लागतो तेवढा उतरायला काहीच नाही. एक अर्ध्या तासात आम्ही किल्ल्यावरून खाली आलो. आणि तर खूप छान वाटलं. आणि आई आणि मावशी इथंपर्यंत वरती आल्या त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं. आणि त्या दोघींना मी वरपर्यंत नेऊन किल्ला दाखवू शकले, कारण त्या दोघींचे पाय पण खूप दुखतात. पण त्यांना काय माहिती कोणती शक्ती आली होती की त्यांनी 1-1.5 तासातच पूर्ण किल्ला चढल्या त्या आणि त्यांनी पाहिला पण. तर त्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्यानंतर खाली आलो. खाली आल्यानंतर आम्हाला आयुषचे पप्पा घ्यायला येणार होते. तर 11:30-12पर्यंत आम्ही खाली आलो होतो. तर आल्यानंतर मग सगळ्यांना भूक लागल्या होत्या. घरून नाश्ता करून निघालो होतो, पण भूक लागली होती, जेवणाची वेळ झालीच होती. पण मग घरी स्वयंपाक केला होता त्यामुळे मग बाहेर थोडंसं काहीतरी खावं असं म्हटलं, हलकं फुलकं. त्यामुळे मग एका हॉटेलमध्ये थांबलो आणि तिथे चहा आणि वडापाव वगैरे असं घेतला. तर खाली आलो आणि पायथ्यापासून असा काही व्ह्यू दिसत होता. तर ते मी क्लिप केलं, म्हणजे घेतली थोडीशी. तर बिट्टू इथे झोपली होती, पण थोड्या वेळानंतर ती उठली. मग उठल्यानंतर मग खाली आल्यानंतर तिथे थोडेसे दुकानं होते खेळणीचे वगैरे. तर बिट्टूला चष्मा वगैरे घेतला आणि मग नंतर मग हॉटेलमध्ये गेलो. तर तिथे चहा आणि वडापाव घेतला होता काकांनी. तर मग मस्त वडापाव वगैरे खाल्ला. आणि मग आयुषच्या पप्पांना यायला एक अर्धा तास वेळ होता, त्यामुळे मग आम्ही इथे बाजूलाच किल्ल्याच्या अगदी थोडंसं पुढे चालत आलं ना तर पायथ्याशी हे मंदिर आहे दत्तात्रेयाचं. तर हे मंदिर मी माझ्या शॉर्ट्समध्ये आधी दाखवलं होतं दत्त जयंतीला. तर तेच हे मंदिर आहे. तर या मंदिरात बसलो, छान दर्शन वगैरे घेतलं आणि मग नंतर आयुषचे पप्पा आले आणि मग आम्ही घरी आलो. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. आणि मी पुढच्या व्लॉगमध्ये माझ्या आईला आळंदीला घेऊन जाणार आहे. तर तो व्लॉग मी लवकरच अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. तर भेटूया आता माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप आभार. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.